हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर बघा सकाळ सकाळची मुलांच्या टिफिनची घाई असते। स्कूल चालू होऊन 5-6 दिवस झालेले आहेत बरं का। आणि आज माझ्या मुलाचं डिमांड होती, मम्मी आज पालकपुरी आणि शेंगदाण्याची चटणी बनव। तर हे बघा सकाळ सकाळी मी पालकपुरी बनवलेली आहे। तर पालकपुरी बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि आपल्या कणिकमध्ये मळून घ्यायचं आहे आणि थोडा त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर अशा पुऱ्या आपल्या तयार होत आहेत। आणि एकीकडे ठेवलेला आहे मी चहा। तर हे बघा इथे पुऱ्या वगैरे तळतच होती मी आणि त्याच्यानंतर इथे 2-3 पुऱ्या झालेल्या आहेत। बघू शकता सकाळ सकाळी टिफिनची खूपच घाई असते मुलांची। आणि इथे काढत आहे मी शेंगदाणे। तर मला शेंगदाण्याची चटणी करायची होती सुकी मुलांसाठी। तर इथे शेंगदाणे वगैरे काढून घेतलेले आहेत बघा। आणि त्याच्यासाठी कांदा वगैरे कापून घेतलेला आहे। कढईमध्ये कांदा, जिरे, तिखट आणि हळद टाकून इथे कोरडी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे। पालकपुरीसोबत दही पण खायला खूप छान लागते, पण माझ्या मुलांना शेंगदाण्याची चटणी आवडते, त्याच्यामुळे मी त्यांच्या आवडीची शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। बघा अशी छान मस्तपैकी अशी खमंग परतून घ्यायची आहे चटणी। चटणी वगैरे झालेली आहे आणि पुऱ्या पण आपल्या झालेल्या आहेत। तर इथे चालू होतं माझ्या मुलांचा टिफिन रेडी करणं। तर बघू शकता तुम्ही माझ्या पालकपुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। सकाळ सकाळी खूपच घाई असते टिफिनची, तरीही वेळ काढून छोटासा व्हिडिओ बनवत आहे बघा। तर इथे टिफिन वगैरे भरलेले आहेत मी मुलांचे। 9:30ला स्कूल असते त्यांच्या दोघांचं पण। तर इथे दोघांचे पण टिफिन वगैरे आणि त्यांच्या वॉटर बॉटली सर्व त्यांच्या बॅगमध्ये टाकून घेत आहे मी। तर इथे झालेल्या आहेत मुलांच्या टिफिन बॅग रेडी। तर त्याच्यानंतर मुलांची तोपर्यंत आंघोळ वगैरे झालेली होती। आंघोळ वगैरे करून ते कपडे वगैरे घालून रेडी होऊन इथे चहा आणि बटर खात होते। त्याच्यानंतर मी मुलीच्या वेण्या वगैरे घालून दिलेल्या आहेत। माझं पण सर्व आटोपलेलं होतं आणि मुलीच्या वेण्या वगैरे घालून देत आहे बघा। स्कूलमध्ये रूल तर रूल आहे, 2 वेण्या घालून जावंच लागतात। बघू शकता तुम्ही छान मस्तपैकी अशी तिची एक वेणी घालून झालेली होती आणि इथे दुसरी पण वेणी रेडी आहे। वेण्या घालून झाल्याच्या नंतर आता इथे आम्ही निघालेलो आहे स्कूलला निघण्यासाठी। तर इथे मी मुलांच्या बॅगमध्ये बुकांचं खूपच ओझं असते, तर त्याच्यामुळे माझ्या मुलाची बॅग वगैरे घेतलेली आहे आणि गेट वगैरे लावले आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे स्कूलला जाण्यासाठी। तर इथे आरू आम्हाला बाय करत होती जाण्याच्या वेळेस, तर आम्ही पण तिला बाय केलं आणि आम्ही निघालो स्कूलमध्ये जाण्यासाठी। त्याच्यानंतर मी आली घरी आणि त्याच्यानंतर मी थोडी शेंगदाण्याची चटणी, 2 पुऱ्या आणि चहा, थोडासा नाश्ता करून घ्यावा आणि परत आपल्याला कामं आहेतच। तर इथे करत आहे नाश्ता। तर माझा ब्लॉग कसा वाटलेला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा। बाय बाय।